तू इथे आहेस व्हय? मला वाटलं परत गायब झालीस की काय. ही बाई परत गायब होऊ नकोस. सुमे, काय झालंय? खरं तर ना मला तुझं कौतुक करायचं होतं. करू की नको? कशासाठी? तू मम्माची माफी मागितलीस ना म्हणून. म्हणजे माफी मागितली म्हणून कौतुक नाही, तुझा समजूतदारपणा दाखवलास ना म्हणून कौतुक. नाहीतर तू माफी मागणं म्हणजे महाकठीण. कारण तुम्ही कधी चुकतच नाही ना. मी माफी मागण्याने माझ्या माणसांना बरं वाटत असेल तर मी हजारदा माफी मागा. हीच गोष्ट आवडते मला तुझी. तू तात्यांशी भांडलीस ना तरी त्यांना आपलंसं करतेस, माझ्याशी भांडलीस तरी मला आपलंसं करतेस. आता मम्माशी वाद झालाय तर तिलाही आपलंसं केलंस. तू आपल्या माणसांशी सतत भांडतच असतेस का ग? पायलट, मी तुझ्या मम्माशी कधी भांडण केलं र? उगा काय बी काय बोलतोयस? नाही, सॉरी सॉरी सॉरी. मम्मानी तुझ्याशी नाही, कोणीच कोणीच कोणाशी भांडण केलेलं नाही. मुद्दा वेगळाच आहे. तात्यांनी जर माफी मागितली नसती तर पुढचा हा काही घोळ झालाच नसता. तात्याने माफी मागितली का त्यांना मागायला लावली काय माहित. म्हणजे काय नाही, तात्यांना आपला संसार नीट व्हावा म्हणून मी माफी मागावी असं वाटते, आणि ती मी मागितली. आता मिटलाय ना हो वाद. तुझ्या मम्माला वाटले ना हो बरं, तुला वाटले ना हो बरं. एक मिनिट सुमे, काहीतरी काय बोलतेस? तू माफी मागून मला कशाला चांगलं वाटेल? तुझी मम्मा मला माझी मम्मा काय म्हणतेस तू? सासूबाई मला तू इलेक्शनला उभं राहा असं सांगायला सांगत होत्या. अच्छा, मग सांगणार आहेस का तू? हे बघ पायलट, तू इलेक्शनला उभं राहा नाहीतर राहू नकस, मी तुला नाही अडवणार. तू तुझ्या मतावर ठाम राहा सुमे. मी माझ्या संसारावर ठाम आहे. आणि तू मुख्यमंत्री बनला काय नाही बनला काय मला नाही फरक पडत. तुला जर मनात न वाटते तू इलेक्शनला उभं राहावंस तर मला चालणार आहे. तू तुझा निर्णय घे. नरसू, सगळी तयारी झाली आहे ना? हो ताई, चहा नाश्ता सगळी तयारी झाली. आता फक्त समरनी हो म्हणायला पाहिजे आणि कार्यकर्त्यांना बोलवायला पाहिजे. अरे आता काहीच अडचण नाहीये. ती खानावळवाली म्हणाली आहे ना, जे करायचे ते करू दे, म्हणजे तिचा होकार आहे. आता समर हो म्हणेल. ताई, असं झालं ना तर सोनेळून पिवळं होईल, म्हणजे तुझं स्वप्न पूर्ण होणार. समरचा मुख्यमंत्री पदाचा मार्ग मोकळा झाला. म्हणजे एक मोठा धोंडा होता ना मार्गात, तो बाहेर गेला. बाकी काही म्हणा नरसू, तू त्या म्हाताऱ्याकडे दवाखान्याचे पैसे मागून फार चांगलं काम केलंयस. ताई, खरं तर मी मागणारच नव्हतो, पण म्हटलं तुझे पैसे असे का वाया घालवायचे म्हणून मग मागितले. आणि त्यांनी दिल्यावर मी तुला सांगणारच होतो आणि तुला परत पण देणार होतो. नरसू, अरे मी तुला कधी पैशाचं काही विचारलंय का? माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. हा काय नाश्ता आहे का? असला नाश्ता मला नाही चालत. काय आणू? नाही, काही नको. एक मिनिट थांब जरा, मला बोलायचं. समर, आज मी कार्यकर्त्यांना बोलावलंय. तू कारखान्यावर जाऊ नकोस आज. का, काही काम आहे का सगळ्यांकडे? हो, तू आता विधानसभेला उभा राहतोयस ना, ते कार्यकर्त्यांना सांगायला नको का?
तू आधी नाही म्हणाला होतास ना, आता हो म्हणून तूच सांग. मम्मा पण मी हो कधी म्हणालो? समर, आता काय प्रॉब्लेम आहे? सुमनचा आधी नकार होता, आता तिचा पण होकार आहे. सुमन, तूच सांग. सासूबाई, मला नाही पडायचं यात. तुमचं तुम्ही ठरवा काय ते. अगं, पण काल तुला काही प्रॉब्लेम नाही असं म्हणालीस ना? मम्मा, मी आता सुमीच्या सांगण्यावरून नाही म्हणत नाही. तिने मला जे मनापासून वाटतंय तो निर्णय घ्यायला मला सांगितलाय, आणि हा निर्णय पूर्णपणे माझा आहे. मी निवडणुकीला उभा राहणार नाही, आणि हे फायनल आहे. नाश्ता आणू? बाहेर आहे मी, बाहेरच घेऊन ये. ताई, प्रत्येक गोष्ट तुला विचारणारा, प्रत्येक गोष्ट तुझी ऐकणारा समर आज स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायला लागलाय. ही सगळी त्या खानावळीची शिकवण आहे ताई. हिला अशी सोडायची नाही नरसू. माझ्यावर राजकारण करते काय? नरसू, तू त्या म्हाताऱ्याभोवती तुझा फास अजून आवळ. हो ताई, आवडतो. हिला ना अजून 2-4 कानाखाली खाल्ल्याशिवाय अक्कल येणार नाही. मी हिला वट्टीवर आणल्याशिवाय सोडणार नाही. सुरेश, सुमी आली, सुमी आले. बघूया, मला लपू. सुमीन बघितलं तर काय करणार माझा? आता तुला कुठं लपवू? अरे लपव कुठेतरी. तिथं कोपऱ्यात दडून बसतो. मी अंगावर तुझे बेडशीट टाकतो. नीट झाला खाली. बघ तिथं पडला असेल सुरेश. बबन्या, अरे काय रे? अरे लपू की? राहू दे नाही तर सुरेश, यार आपण परत हुडकूया. आता सुमी पाक घरात आली. बेडशीट खराब झाली होती, म्हणलं आता धुवून टाकूया. पण आता राहू दे, परत धुयाला येईल. बबन, आ जरा आत ये र. हो हो. तात्या का बोलत नाहीत माझ्या सगळं? बबन, हा? जरा विचार की. हा. बाबू, काय बोलले तुम्ही? का पण माझ्या संग बोला नाही ती? तू का म्हणून बोलत नाही राहायला लागले ते? मी कसं रे बोलू तिला? खरं तर तिने आता भांडायला पाहिजे तर माझ्या संग. काय झालंय पूर्वीला कोणाच ठाऊक. आता मला काय रे माहिती. बबन, चा खरी घे.
सुमे, काल मी लय चूक केली ग, तुझ्यावर हात उचला नको होतं ग. तात्या, अहो आयुष्यात एकच गोष्ट हक्काची राहिली होती माझी आणि ती मला मिळाली. सुमे, अगं मी तुझ्या हात उचललाय ग. तात्या, अहो, बापाचं मार खाल्ला म्हणून काय झालं? पोरं चुकल्यावर मार देणं बापाचा हक्क आहे तो, आणि मार खाणं पोराचं कर्तव्य. सुमे, अगं ह्या हाताने मी तुझ्यावर. हाताला काय झालंय तात्या? काय नाही ग. नाही कसं बघू? काय काय बघू म्हणलं ना व? बघू. तात्या, अहो, हे काय झालंय? तुझ्यावर हात उचलला म्हणून काल सुरेशने जाळून घेतलाय अगं हात. तात्या, अहो, हे काय केलं तुम्ही? मी आयुष्यात तुला एका बोटाने शिवलं नाही, पण काल तुला मी कानाकानी मारलं, हे सण झालाय बघ मला. तात्या, मी म्हणलं ना व, तो हक्क आहे तुमचा, कशाला केला असं? आता तुला वाईट वाटेल असं मी काय बी करणार नाही बघ सुमी. मला नाही वाईट वाटलं, खरंच तात्या, अजिबात वाईट वाटलं नाही मला. हा तुझा मोठेपणा आहे ग, पण मी. तुमचं काय बी चुकलं नाही तात्या, खरंच. आता तुम्ही अजिबात काम करायचं नाही. आता सरळ मीच जेवण बनवणार आणि मीच कारखान्यावर डबं घेऊन जाणार, आणि परत आता येडापणा करायचं नाही. नाही करणार. बघू इकडं. चला, त्या खाली खावा. जाऊ बापू, या की. पाहिजे तू जरा बस तात्यां सांगत. मी आले बाबा, जरा आती. नाही अगं, सकाळपासून काही खाल्लेलं नाहीस तू, काहीतरी खाऊन घे ना प्लीज. मला काही नकोय. नाही अगं, जेवणावर राग काढून कसं चालेल? अनुराधा, राग आलाय का तुला? हो, आलाय आलाय. पण कशाचा राग आलाय? माझा मुलगा माझा हक्क आहे. मी माझ्या मुलावर हक्क गाजवायचा सोडून ही कोण मिरवणारी? समरला मुख्यमंत्री करायचं म्हणजे करायचं. अगं पण तू इलेक्शन हरलीस ना, सुमी जिंकली. तो पोरखेळ मला सांगू नका. मी समरला मुख्यमंत्री करणार म्हणजे करणार. ताई, कसं शक्य आहे पण? अगं, विधानसभा गेली की हातातून आता. आणि लोकांचं म्हणजे कसं असतं, कार्यकर्ता, नंतर सरपंच, नंतर चेअरमन आणि नंतर आमदार, याच्यामध्ये आयुष्य जातं. इथं समरला आयतं मिळतंय तर नाही म्हणतोय. अहो नरसिंगराव, पण समोर नको कुठं म्हटलाय? मग विधानसभेला उभा का नाही राहिला तो? सांगा ना, सांगा का नाही राहिला? सगळी शिकवण त्या खानावळवालीची. हॅलो, काय? हो, मी पोचते. काय झालं ताई? नरसू, कारखान्याला सहकार खात्याची नोटीस आली. अर्जंट मीटिंग बोलवली. नरसू, चल, आपल्याला कारखान्यावर जायचंय. चल. तुम्ही कशाला येताय? राजकारणातलं तुम्हाला काय कळतं? बसा इथेच. ठीक आहे, थांबतो.
हा 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 हॅलो जाधव. हो एक महत्वाची मीटिंग आहे. हो जाधव आत्ताच आहे, लगेचच. तयारी करा तुम्ही. आम्ही 10-15 मिनिटात पोहोचतोय. सगळी तयारी करून ठेवा. हं? ताई नक्की काय आहे तुझ्या डोक्यात? काय घोळ झालाय कारखान्यावर? जे काय झालंय ना ते चांगलंच झालंय नरसू. एक मिनिट. हॅलो हा गायकवाड. हो एक महत्वाची मीटिंग आहे, लगेचच कारखान्यावर पोचा. अगदी 10-15 मिनिटात पोचा. हो. बबन तात्याचा केवढं भाजलाय र. मला तर रडूच आवडत नव्हतं बघ, पण मी रडली तर अजूनच वाईट वाटणार, म्हणून मी आवरलो स्वतःला. मी अगं तरी बरं माहित आहे का, मी टायमात तरी पोचलो. काय तर सुरेशनं आताच काय करून घेतलं असतं काय माहिती. इथनं पुढे तात्याने राग येईल असं काहीच वागणार नाही मी. हा तुम्ही आपलं सुरेश आहे की नाही, अगं लय मऊ झालाय माहित आहे का. सारखी तुझी काळजी करत असतो सारखी. तू कशाला ताप घेतीस? मी करतोय जेवण. तात्या अहो तुम्ही आराम करा की. जावा पाहिलं तर. अगं ते माझं ऐकतच नाहीयेत, काय करू मी आता? तात्या जावा आराम करा. हॅलो सूर्या, लय माज आला वैरे तुला. इथं भांडी का तुझा बाप घासणार आहे का? काय दात किडी बसली का तुझी? का मेला बिलास? नाही नाही, आता तब्येत ठीक आहे आता माझी. तुझी तब्येत घाल चुलीत. कामाचं काय? का फुकट द्यायचं का 30,000? अहो नाही नाही, माझी काही काळजी करू नका. तू मेलास तरी काय फरक पडणार नाही मला. पहिलं कामावर हजर हो. हा हा, काळजी करू नका माझी. तू तासाभरात नाही आलास ना तर येऊच नका. तुझ्यासारख्या भिकाड्या माणसाची गरज नाही मला. कुणाचा फोन होता तात्या? दोस्त होता एक. बरं जावा आणि आराम करा आता तुम्ही. जावा. बबन तात्यासनी घेऊन बाहेर जा. हा चल सुरेश चल बाय. काय झालं रे पायलट, तू का असं गपगप आहेस? सुमित, तुझ्यात आणि तात्यांमध्ये किती कनेक्शन आहे नाही. म्हणजे तुला काही झालं तर तात्यांच्या डोळ्यात पाणी येतं, त्यांना काही झालं तर तुझ्या डोळ्यात पाणी येतं. अरे ह्याला माया म्हणतात. सुमित, मी मम्माला फार दुखावलंय का? तिला पण फार वाईट वाटत असेल ना? हा, आता आपलं पोरगं ऐकत नसेल तर कुठल्या वेळेला वाईट वाटणारच की. पायलट, माझ्यामुळे सगळ्यांनी लई ताप होतो नाही. तात्यांना ताप, तुझ्या मम्माला ताप, सासूबाईंना वाईट वाटतं म्हणून तुला बी ताप. नाही ग सुमे, तुझं काहीच चुकत नाही. तुला जे मनापासून बरोबर वाटतं ते तू बोलतेस, आणि खरं असतं ते. अरे पण माझ्यामुळे सगळ्या माणसांची मनं दुखवतात की. सुमे, हे सगळं निवडणुकीच्या मुद्द्यामुळे सुरू झालं, आणि या निवडणुकीला तू उभं राहायचं नाही हा माझा निर्णय. त्यामुळे जी काही चूक असेल ती माझीच चूक आहे. सुमे, तुला एक सांगू, मला ना हे राजकारणच नको वाटायला लागलं आता. आधी राजकारण नव्हतं तर सगळं किती मस्त होतं. पायलट, आता ठरवलं म्हणजे ठरवलं, आता माघार घ्यायची नाही. तुझ्या मम्माला तू शब्द दिलायस नव, तू राजकारण सोडू नकस. आज नाही तर उद्या होईल, आणि बाकी कोण संकट असू दे नाही नसू दे, मी तुला मुख्यमंत्री करणार म्हणजे करणार. सासूबाईंचं स्वप्न आपण पुरं करायचं. हॅलो, हा मम्मा, फारच अर्जंट आहे का?
ठीक आहे. काय झालं? मम्माने अर्जंटली कारखान्यावर बोलवलंय. काहीतरी महत्वाचं काम आहे म्हणले. तर तिकडे काही प्रॉब्लेम नको आणखी.